हॅलो स्टुडंट्स, कालपासून लेक्चर स्टार्ट केले आपण बरोबर. इथर्सचे पहिले लेक्चर लोड केलेले आहे. त्याच्यामध्ये काय काय बघितलेलं आहे आपण? इंट्रोडक्शन, त्याच्यानंतर नॉमेनक्लेचर. ओके, नॉमेनक्लेचर स्टार्ट केलेलं आहे आपण. कॉमन सिस्टम आणि क्लासिफिकेशन बघितलेलं आहे बरोबर. तर ते एकदा बघा, बघितल्यानंतर सेकंड लेक्चर बघा, नाहीतर लिंक लागणार नाही. फर्स्ट लेक्चर पहा, त्याच्यानंतर सेकंड घ्या. ठीक आहे. बघा, काल आपण काय पाहिलेलं आहे? कॉमन सिस्टम तर झाली होती आपली. कॉमन सिस्टम नंतर कोणती होती? आययुपीएसी सिस्टम बरोबर. कॉमन पाहिली आपण. नंतर कोणती घेऊया आपण आज? बघा इथे लिहितो वाटल्यास, आययुपॅक सिस्टम बरोबर. बघा आता कॉमन सिस्टम मध्ये तर काय म्हटलं होतं आपण की CH3O सपोज असेल. इथे एक्झाम्पल लिहितो, इथे लिहूया वाटलं. बघा CH3OCH3. कॉमन सिस्टम मध्ये काय म्हटलं होतं आपण? फक्त अल्किल आपल्याला वाचायचे होते. दोघी अल्किल असतील, सेम असतील तर डाय म्हणा, डिफरंट असतील तर अल्फाबेटिकल ऑर्डरने लिहा. ओके, ते क्लिअर होतं. आययुपीएसी सिस्टम मध्ये काय म्हणणार आहे आपण? आययुपीएसी सिस्टम मध्ये बघा, आययुपीएसी मध्ये काय आहे? दे आर रिटन इन द फॉर्म ऑफ, बघा हे इम्पॉर्टंट आहे, काय? अल्कॉक्सी अल्केन. म्हणजे फॉर्मॅट काय राहणार आहे त्याचा? अल्कॉक्सी अल्केनच्या फॉर्मॅटमध्ये लिहायचं आपल्याला. ते कसं लिहायचं ते आता सांगतो. फक्त दोन आहे त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे याला आपण अल्कॉक्सी अल्केनच्या फॉर्म मध्ये लिहितोय. म्हणजे कसं? बघा आता हा कोणता आहे? CH3OCH3. आता अल्कॉक्सी अल्केन, दोन अल्किल ग्रुप आहे, एक कार्बन आहे, म्हणजे काय म्हणतो आपण? मिथेन म्हणतो. तर मिथ ऐवजी काय करणार आपण? फक्त बघा इथं अल्क आहे ना, त्याच्यामुळे इथे लिहिताना काय लिहिणार आपण? मिथ हा एक कार्बन आहे, ऑक्सी म्हणून इथं पण काय लिहिणार? ऑक्सी. आणि त्याच्यानंतर अल्केन म्हणजे मिथेन बरोबर. मिथॉक्सी मिथेन. आता हे तर सिमिलर होते, त्याच्यामुळे इथं तर काय प्रॉब्लेम नाही. त्याच्याऐवजी जर दुसरा एक घेऊया आपण, सिमिलरच घेऊया वाटल्यास. हा मिथॉक्सी मिथेन. सपोज दुसरा काय घेणार आपण? C2H5OC2H5. बघा C2H5OC2H5 काय लिहिणार याला? हा जसा मिथ आहे, दोन कार्बन, काय म्हणतो त्याला? इथ. म्हणजे काय म्हणणार? इथ ऑक्सी आणि इथेन. सिमिलर आहे तोपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. कशालाही इथऑक्सी घ्या, कशालाही इथेन लिहा, कशालाही अल्कॉक्सी लिहा, कशालाही अल्केन घ्या, काही प्रॉब्लेम नाही. बट ज्या वेळेस डिफरंट राहते, म्हणजे काल जे बघितलं होतं म्हणून तुम्हाला सांगितलं की कालचे लेक्चर बघा. काल जे पाहिलं त्याच्यामध्ये काय होतं आपल्याला? दोन वेगवेगळे होते, डिफरंट होते ना, मिक्स्ड इथरच्या केसमध्ये. म्हणजे बघा इथं सपोज आपण नंबर देऊया वाटल्यास 1 2. बघा थर्ड एक्झाम्पल जर घेतलं आपण, काय? CH3OC2H5. हा बघा, आता लक्ष द्या व्यवस्थित. आता काय करायचं आपल्याला? CH3 आहे, C2H5 हा आहे मिथ ऑक्सी, हा आहे इथ ऑक्सी. दोघींपैकी अल्कॉक्सी कोणाला देणार? त्या केसमध्ये मग रूल लागणार. रूल काय लागणार? की बघा हे लिहितो, हे इम्पॉर्टंट, काय? अल्कॉक्सी should be given, alkoxy should be given to the lower alkyl group बरोबर. म्हणजे बघा काय म्हणतोय मी, अल्कॉक्सी जे आहे ते कोणाला देणार आहे आपण? लोअर अल्किल ग्रुपला बरोबर. आता लोअर अल्किल कोणता आहे याच्यामधला? मिथिल का इथिल? ऑब्विसली मिथिल. म्हणजे याला लिहिणार तुम्ही अल्कॉक्सी आणि याला लिहिणार अल्केन.
म्हणजे हा कोणता आहे, मिथ ऑक्सी, बघा मिथ ऑक्सी अल्केन इथेन. क्लियर आहे. मिथॉक्सी इथेन, लोअर अल्किल ग्रुप अल्कॉक्सी, हायर अल्किल ग्रुप अल्केन, मिथॉक्सी इथेन. क्लियर आहे. बघा काही डाऊट असेल तर व्हिडिओ आहे हा, त्याच्यामुळे तुम्ही पुन्हा त्याला रिव्हर्स करून बघू शकता, तो एक ऍडव्हान्टेज राहील. बरोबर, काही समजत नसेल तर पुन्हा रिव्हर्स घ्या, पुन्हा बघा. एकदम सोपं आहे, काहीच नाही याच्यामध्ये. अल्कॉक्सी लोअरला देतोय, हायरला आपण अल्केन देतो. ऑब्वियस गोष्ट इथं जर अल्कॉक्सी लोअरला देणार आहे तर अल्केन जो असेल तो कोणाचा असेल, अल्केन किंवा पॅरेंट नेम म्हणू आपण त्याला, ते कशाने राहणार, हायर ने. रूल तर लिहायची काय गरज नाही. अल्कॉक्सी शुड बी गिवन टू लोअर आणि अल्केन शुड बी गिवन टू द काय असेल, हायर. म्हणजे बघा मिथॉक्सी इथेन. पुढचं एक्झाम्पल घेऊया वाटल्यास. काय, सपोज CH3O CH2 CH2 CH3. हा बघा आता याच काय येणार, हा तर झाला लोअर. कोणकोणते ग्रुप आहे, मिथॉक्सी आणि हा काय प्रॉपिल. हा तर हायर आहे, म्हणजे हा जाणार अल्केन मध्ये, हा येणार अल्कॉक्सी मध्ये. म्हणजे हा येणार मिथॉक्सी आणि हा जो राहणार आता बघा, हा मिथॉक्सी जो आहे हा डिपेंडिंग ऑन द नंबर, कोणत्या कार्बनला अटॅच आहे त्याप्रमाणे याचं नंबरिंग लिहावं लागेल आपल्याला. म्हणजे कसं, आता सध्या तर कसं आहे, हा बघा 1 2 3, 1 नंबरच्या कार्बनला मिथॉक्सी, बरोबर. त्यामुळे लिहिताना काय करणार, 1 मिथ ऑक्सी 1 2 3, 1 मिथॉक्सी प्रोपेन. बघा समजून घ्या, इम्पॉर्टंट आहे खूप आहे. याच्यात बऱ्याचदा कन्फ्युजन होतं. कंटिन्यू लिहून टाकतो मिथॉक्सी प्रोपेन, नंबरिंग देत नाही आपण. नंबरिंग देणं तेवढंच इम्पॉर्टंट आहे. काय म्हणतोय आपण, 1 नंबरला मिथॉक्सी आहे, नॉर्मल चेन आहे, म्हणजे रूट वर्ड तर तोच येणार प्रोपेन, आणि हा 1 नंबरला मिथॉक्सी, म्हणून काय म्हटलं आपण, 1 मिथॉक्सी प्रोपेन. बरोबर. अजून घेऊया एक्झाम्पल. बघा सपोज पुढचं जर घेतलं आपण, आता हा जसं मिथॉक्सी 1, तसं सपोज बघा CH3O CH3 सपोज इथं लिहूया H. काय येणार बघा, CH3O CH CH3 CH. आता बघा पोझिशन चेंज झाली. नंबरिंग जर देणार तर काय येणार, 1 2 3. म्हणजे हा जो मिथॉक्सी आहे तो किती नंबरला अटॅच आहे, 2 नंबरच्या कार्बनला. त्याच्यामुळे याच्यात आणि याच्यात डिफरन्स काय येणार, फक्त हा काय आहे, हा 1 मिथॉक्सी. इथं काय येणार, 2 मिथॉक्सी प्रोपेन. बघा इथं लिहितोय नाव याचं, 2 मिथ ऑक्सी प्रोपेन. दिसते ना, क्लिअर आहे. 2 काही चेंज केला नाही आपण, 1च्या ठिकाणी काय झालेलं आहे, फक्त 2 केलेलं आपण, 2 मिथॉक्सी प्रोपेन. बरोबर, इथपर्यंत क्लिअर आहे. अजून डिटेल घेऊया. बघा एवढं सफिशियंट आहे तुम्हाला दिलेलं, पण अजून घेऊया आपण एक्झाम्पल्स. 1 2 3 4 5, 2 मिथॉक्सी. आता हे तर झाले कोणते, सगळे ॲलिफॅटिक आहे ना, नॉर्मल चेन आहे. याच्याऐवजी जर आपण हायर चेन घेतली, म्हणजे हायर चेन इन द सेन्स काय, ॲरोमॅटिक अटॅच केली तर बघा, फॉर एक्झाम्पल CH3O या केस मध्ये काय म्हणणार, एक कार्बन हे किती, 1 2 3 4 5 6. तर या रिंगला काय म्हणणार, अल्केन, म्हणजे ही रिंग येणार, याला काय म्हणणार, बेन्झीन. बरोबर, याला बेन्झीन म्हणणार, याला मिथॉक्सी. म्हणजे नाव देताना काय म्हणणार, याला मिथॉक्सी बेन्झीन. ठीक आहे,
मिथॉक्सीबेन्झीन 1 लिहिलं तरी चालेल, नाही लिहिलं डझंट मॅटर, एक नंबरलाच बाय डिफॉल्ट अटॅच येतो 1 मिथॉक्सीबेन्झीन. त्याच्याऐवजी बघा C2H5O काय येणार, चेंज काय केलेला आहे, काही चेंज केलेला नाही. मिथॉक्सी होता, मिथॉक्सी ऐवजी काय केलं आपण, फक्त C2H5 लावलं. C2H5 म्हणजे काय, इथॉक्सी, बरोबर. म्हणजे काय नाव येणार इथं, इथॉक्सी, इथ ऑक्सी बेन्झीन. क्लिअर आहे. जोपर्यंत कार्बन हे लेस आहेत बेन्झीनच्या कार्बन पेक्षा, म्हणजे टोटल कार्बन किती 6, याच्यापेक्षा जोपर्यंत 6 आहेत म्हणजे कमी यायचे, त्या केसमध्ये आपल्याला अल्कॉक्सी कोणाला द्यायचा, लोअरलाच द्यायचं आहे. हा, बट आता एक एक्झाम्पल घेऊया आपण. काय, सपोज बघा असं असेल स्ट्रक्चर, ही बेन्झीन रिंग, कुठे घ्या काय प्रॉब्लेम नाही, या साईडला लावली, या इकडे घ्या, इकडे घ्या O, आणि त्याच्यानंतर सपोज मी असं लिहिणार CH2 CH3. बघा आता या केस मध्ये काय राहणार, हे कार्बन किती 1 2, बघा याच्याने दाखवतो तुम्हाला वाटलं तर, किती झालं 1 2 3 4 5 आणि 6 कार्बन. इथे किती टोटल 6, आणि हा एक 7, बरोबर. म्हणजे हायर चेन कोणती झाली आता, ही, आणि लोअर ही जी बेन्झीन रिंग आहे, जिला आपण अगोदर बेन्झीन म्हणत होतो, ती आता अल्कॉक्सी बनणार, बरोबर. त्याच्यामुळे अल्कॉक्सी ज्यावेळेस हिला लिहिणार त्यावेळेस हिला बेन्झॉक्सी नका लिहू, हिला काय लिहिणार, फिनॉक्सी. जसं आपण हायड्रोजन रिप्लेस केल्यावर काय लिहिलं होतं का, फिनिल, कॉमन सिस्टम मध्ये, तसं याला काय म्हणणार आपण, फिनॉक्सी. म्हणजे सुरुवातीला अल्कॉक्सी, तसं काय लिहिणार, फिनॉक्सी. याच्याने लिहितो फिनॉक्सी, आणि त्याच्यानंतर कार्बन किती 6 आणि 7, 7 ला काय म्हणतो, हेप्टेन, म्हणजे फिनॉक्सी हेप्टेन. बघा हे एक्झाम्पल डिटेल मध्ये घेतोय आपण, म्हणजे पूर्ण प्रॅक्टिस होऊन जाईल तुमची. इथपर्यंत तर क्लिअर आहे. बघा हे जे सगळे काय होते, ॲलिफॅटिक होते. ॲलिफॅटिक म्हणजे काय, नॉर्मल चेन, ओपन चेन सगळ्या, मिथॉक्सी, इथॉक्सी, मिथॉक्सी, इथेन. बघा या दोघींमध्ये तर काय होतं, हे तर दोघी सिमिलर होते. बघा हा मिथॉक्सी, मिथेन, इथॉक्सी, इथेन. आता चेंज झालं, चेंज झाल्यानंतर काय म्हणणार, लोअरला दिला आपण अल्कॉक्सी, याला अल्केन. इथे एक नंबरला अल्कॉक्सी 1 मिथॉक्सी, नंतर प्रोपेन. याच्या केस मध्ये बघा ही जी होती, ही चेन होती ना, ही लॉंगेस्ट, ही 2 नंबरला होती, म्हणून काय म्हटलं आपण 2 नंबरला अटॅच आहे मिथॉक्सी, 2 मिथॉक्सी प्रोपेन. हे कशामुळे कामात येणार आहे, हे कशामुळे सांगते तुम्हाला, ज्यावेळेस आपण IUPAC तुम्हाला नाव दिलेलं असतं, बरोबर. नावावरून आपल्याला ज्यावेळेस स्ट्रक्चर ड्रॉ करायचे त्या केसमध्ये हे कामात येते नंबरिंग. त्याच्यामुळे ही नंबरिंग 1 मिथॉक्सी 2 मिथॉक्सी, हा डिफरन्स आहे दोघींमध्ये. 1 मिथॉक्सी म्हणजे काय, एक नंबरच्या कार्बनला, 2 मिथॉक्सी म्हणजे सेकंड नंबरच्या कार्बनला. हे झाले स्टेट चेन. त्याच्यानंतर काय पाहिलं आपण, बेन्झीन रिंग. बेन्झीन रिंग ज्यावेळेस अटॅच असेल त्यावेळेस हायर नंबर आहे कार्बनचे, त्याच्यामुळे ती काय बनून जाईल, ती बनेल रूट वर्ड. हे बघा हे बेन्झीन, आणि हा आहे अल्कॉक्सी. इथे पण बघा हा आहे इथॉक्सी, हा हे बेन्झीन. आणि या केसमध्ये मुद्दाम एक्झाम्पल घेतलं का, कारण कार्बन 6 ही चेन लॉंग झाली, त्याच्यामुळे रूल चेंज होणार. रूल काय म्हणतो आपला, लोअरच राहणार. अल्कॉक्सी जो अटॅच होणार आहे तो कशाला अटॅच होणार आहे, लोअरला. लोअर म्हणजे कोणता लोअर आहे, तर हा 6 कार्बनचा, बरोबर, 6 कार्बनचा लोअर आहे, म्हणून त्याला काय म्हटलं आपण, फिनऑक्सी, बरोबर. आणि हे हेप्टेन. क्लिअर, इथपर्यंत काही डाऊट नाही. 8 झाले. अजून एक बघूया, एक थोडं कॉम्प्लिकेटेड बघूया एक म्हटल्यास. बघा एक जे होतं, सपोज असं जर स्ट्रक्चर काढलं आपण, O CH3,
हा सर, हे आता काय काढलं नवीन आणखी? नवीन काहीच नाही, स्ट्रक्चर कसे असेल कन्फ्यूज व्हायचं नाही बिलकुल. काय बघायचं आपल्याला, पहिले तर कोणता ग्रुप आहे तो आयडेंटिफाय करा. इथर दिसतोय ओ, हा रिमेनिंग बघा. एक कोणता आहे याच्यामध्ये, हा एक दिसतोय, हा एक आहे, आणि दुसरा ओच्या शेजारी हा बघा, बरोबर. आणि हे जे रिमेनिंग काय, हे जे दोघी सी, आता हा बघा, हा जो चौकोन आहे, हा स्क्वेअर जो 1 2 3 4 म्हणजे काय असेल, तो सायक्लिक स्ट्रक्चर आहे ना. 4 कार्बन असलेल्या सायक्लिक स्ट्रक्चरला काय म्हणतो आपण, सायक्लोब्युटेन. 4 कार्बन म्हणजे काय, ब्यूट, सिंगल बॉन्ड म्हणजे एन, सायक्लोब्युटेन. आणि कार्बन किती नंबरला बघा, नंबरिंग जर दिली आपण, हे बघा 1 2 3 4, एक तरी अशी देणार 1 2 3 4, किंवा सपोज इथून दिली तर 1 2 3 4. कोणते करेक्ट नंबरिंग? नंबरिंग विच इज गिविंग लोएस्ट नंबर टू द अल्कॉक्सी ग्रुप. लोएस्ट कशाने देतोय, मिथॉक्सी, म्हणजे करेक्ट नंबरिंग, बरोबर. म्हणजे काय येणार आता लिहिताना, सगळ्यात पहिले अल्कॉक्सी कितीला आहे, 2 ला, 2 मिथॉक्सी. नंतर हे काय, हे दोघी प्रीफिक्स आहे, किती नंबरला आहे, 1, किती आहे 2, म्हणजे डाय डाय लिहिणार, डाय म्हणजे 1 1 डाय. बघा लिहिताना कसं लिहिणार, सगळ्यात पहिले काय लिहिणार, अल्कॉक्सी, म्हणजे किती नंबरला आहे, 2, म्हणजे 2 मिथ ऑक्सी, बरोबर. एवढं क्लिअर, 2 मिथ ऑक्सी. त्याच्यानंतर 1 नंबरला 2 मिथिल आहे, म्हणजे काय लिहिणार, हायपन 1 1 डाय मिथिल, आणि नंतर सायक्लो ब्युटेन. बघा समजून घ्या, परत सांगतो एकदा. डिफरन्शिएट केलं, रूट वर्ड फायनल केला आपण, आणि हा अल्कॉक्सी किती नंबरला आहे, नंबरिंग दिली 1 2 3 4, 1 2 3 4. लोएस्ट आला 2, 2 नंबरला मिथॉक्सी, म्हणून काय दिलं आपण, 2 मिथॉक्सी. IUPAC हे तर माहिती ना, नंबरिंग आणि वर्ड दे शुड बी सेपरेटेड बाय हायफन. फर्स्ट अल्फाबेट ऑफ IUPAC नॉमेनक्लेचर शुड ऑलवेज बी कॅपिटल. म्हणून इथं बघा, इथं कॅपिटल लिहिलंय, नंतर कुठे कॅपिटल दिसतंय का, कुठेच नाहीये. 2 मिथॉक्सी, 2 नंबरला मिथॉक्सी. त्याच्यानंतर 1 नंबरला काय, मिथिल मिथिल, म्हणजे 1 1 डाय मिथिल सायक्लोब्युटेन, 1 1 डाय मिथिल सायक्लोब्युटेन, बरोबर. क्लिअर आहे. बघा हे एवढं स्ट्रक्चर सफिशियंट आहे, मोर दॅन सफिशियंट आहे. एवढे तर विचारले जात नाही, पण आपल्याला दिलेलं आहे तुम्हाला बुक मध्ये, पण एक दिलेलं आहे म्हणून कन्फ्युजन व्हायला नको, म्हणून हे पण आपण घेऊन घेतलेलं आहे. ओके, क्लिअर आहे. याच्यामध्ये काही डाऊट असेल तर सेक्शन मध्ये टाका, किंवा काही मेसेज टाका, ठीक आहे. पण बाकी तर सगळं क्लिअर आहे. काय करणार याचा आता, एक तर स्क्रीनशॉट घ्या, आणि हे जे घेतोय हे आपल्या लेक्चर सारखंच आहे, बरोबर. काय सांगतोय मी समजून घ्या, हे जे घेतोय आपण हे आपल्या लेक्चर सारखंच आहे, त्याच्यामुळे याच्या प्रॉपर नोट्स बनवा, बरोबर. जसं आपण क्लासमध्ये लिहून घेतो त्याच फॉर्मॅटमध्ये या नोट्स बनवा. एक्स्ट्रा आहे याच्यामध्ये काही, कारण बुकमध्ये काही सापडेल तुम्हाला, बुकमध्ये आता साईड बाय साईड बुकमध्ये कम्पेअर करत जा. बुक सोडूनच एक्स्ट्रा घेतो आपण, बरोबर. तर बुकमधूनही बघा, ॲट द सेम टाइम हे लिहित पण चला, कारण काही काही स्ट्रक्चर याच्यात एक्स्ट्रा आहे. ओके, IUPAC सिस्टम क्लिअर. जमलं तर नेक्स्ट लेक्चरला आपण काय करूया, स्ट्रक्चर ऑफ इथर घेऊ, किंवा यांचे अजून एक्झाम्पल घेऊया. ओके, प्रॅक्टिससाठी काही एक्झाम्पल घेऊन टाकू वाटल्यास आपण, की IUPAC नॉमेनक्लेचर कसं करायचं, किंवा नेम वरून स्ट्रक्चर कसं काढायचं. ओके, जसं आपण हॅलो अल्केन्स मध्ये केलं, अल्कोहोल्स मध्ये पाहिले, बरोबर, तसंच याचं पण घेणार आपण, ठीक आहे. तोपर्यंत काय करा, हे एवढं प्रॅक्टिस करा, नुसतं वाचू नका. पुन्हा पुन्हा मी सांगतोय, लिहून प्रॅक्टिस करा. जोपर्यंत लिहून प्रॅक्टिस करणार नाही तोपर्यंत ऑर्गॅनिक केमिस्ट्री जमणार नाही. मोबाईलवर दिसतंय म्हणून चला सर बसलेलो आहे, झोपून झोपून बघतोय, टाइमपास करायचा म्हणून सहज बघतोय, व्हिडिओ बघतोय जसे युट्यूबला, तसे नका बघू. ॲज अ लेक्चर म्हणून बघा, नोट्स बनवा प्रॉपर, आणि रायटिंग मध्ये प्रॅक्टिस करा, ठीक आहे. क्लिअर आहे, एवढं बघून घ्या, स्क्रीनशॉट घेऊन घ्या याचा. ओके, मी साईडला होऊन जातो. ओके.